दादांना सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. सर तुम्हाला सुद्धा. वा, एवढ्या उन्हात पण एवढी लोक आली आहेत, मजा आहे. तुमची अजून एक लाडकी बहीण आतमध्ये आहे, वनिता खरात. तर गंमत अशी आहे, कार्यक्रम आहे, गोरे साहेबांनी आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे, मला जायचं आहे. पण प्रॉब्लेम काय, माझी बायको मला कुठं जाऊ देत नाही. का? कारण तिला माझ्यावरती विश्वास नाही की पोरगा म्हणजे नवरा हा घराच्या बाहेर गेला तर व्यवस्थित येईल का नाही येईल. पण साहेबांनी मला आग्रह केला, मोरे साहेब तुम्हाला यायचं आहे, मी येणार. तर कार्यक्रम तसा आहे, आपल्या लाडक्या बहिणी आहेत, माता भगिनीचा सन्मान होणार आहे. त्या कार्यक्रमात मला बोलवलंय, तर म्हटलं मी जाणार म्हणजे जाणारच. पण ती मला जाऊ देत नाहीये. पण मी तिला कसं तरी गंडवून ह्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. ती यायच्या अगोदर लगेच जातो, साहेबांना भेटतो, चहा पाणी घेतो आणि परत येतो. आली का ग? हाय का? हली वाजवा 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 वाजवा. नमस्कार. नमस्कार मसवडकर, कसं काय, बरं आहे का? बावो, बायका म्हणजे घरदार सगळं सोडून आल्या तिथं. लाडक्या बहिणी बघ तुला मारायला आल्यात. साहेबांनी बोलवलंय. नमस्कार साहेब, कसं काय? साहेब घाबरू नका, हा पीस फक्त आमच्याकडेच आहे. ओय, तसं नाही हो, इज्जत मध्ये राहायचं. इज्जत मध्ये म्हणजे कुठं चाललंय? हा, कुठं चाललंय? गोरे साहेबांनी इन्व्हाइट केलंय मला. कशाला? इकडे कार्यक्रम आहे ना, लाडकी बहीण आणि माता भगिनीचा सन्मान होणार आहे, त्यासाठी मला बोलवलंय. तुला काय हॉल साफ करायला बोलवलंय? वाजू का हो? ओय, ढोल वाजू. मसवडच्या बाहेर जायचं का नाही? अरे बाबा ढोल, लाडक्या बहिणींचा सन्मान आहे. मी कुठे काय बोललोय का? मी वाजू का म्हणजे ढोल वाजू का असं विचारलं. ढोल कुणाला बोलला? लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने आहेत? एक मिनिट, आता तुम्हीच सांगा. मी म्हटलं ढोल वाजवू का? तुम्हाला कशाला हसायला आलं? हा, तुम्हीच सांगा, मी काय बोललो? तुम्ही लय बोललात ना, बाहेर जाणार नाही मसवडच्या. आई शपथ सांगतोय, जेवढी गर्दी पहिल्या रांगेत आहे ना, तेवढी स्टेजवर तू एकटी आहेस. तुम्ही बरं का शांत बसा. हा पाय बघितला का? तुझा पाय आहे? मग मला वाटलं भाऊबलीच आहे. ओय, ऐक ऐक साहेब, जे काय आपण साड्या बिड्या वाटणार आहे, आधी सगळ्यांना वाटा. इकडे दिल्या तर संपून जातील. मला पण एक साडी पाहिजे बरं का. तुला साडी? हा. तुला सुरतला घेऊन मीटर मध्ये साडी द्यायला लागेल, फॅक्टरीत घेऊन जायला लागेल आणि मग साडी द्यायला लागेल. तुम्ही कुठं चाललाय तुम्ही? कुठं चाललंय? बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारता ना कुठं चाललंय म्हणून. नाही, मान्य आहे मला. बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नाही कुठं चाललाय कुठं चाललाय. पण बाहेर जाणारा माणूस रात्री घरी येताना सरपटत येत असेल तर त्याला विचारायला पाहिजे का नको? आ? एक नंबरचा पेताड आहे, पेताड. मी पेताड आहे? एवढा कुठला? मी पेताड नाही आहे. संध्याकाळी सूर्य मावळला का याचा लिव्हर खवळायला लागतोय. मी माझ्या वडिलांची आणि आजोबांची परंपरा पुढे चालवतोय. लाज वाटते का? चिडू नका माझ्यावर. नाही तर काय करणार आहे? हा, काय करणार आहे? हात लावून दाखव. हिच्या मामाला सांगतो जाऊन. काय? ही सोयरीक त्यानेच आणली होती माझ्याकडं. मग मला म्हटला पोरगी बघा, फुल आहे फुल. फोटो मध्ये दाखवला, लग्नात बघितलं फुलावर. माझ्यासारखा सोन्याचा तुकडा ना शोधून सापडणार नाही. कुठला तुकडा आहे? सोन्याचा तुकडा. नीट बोल ग, सोन्याचा तुकडा. हा. माझ्या आयुष्याचं राखरांगोळी केली सोन्याचा तुकडा. काय खराब केलंय? काय खराब केलंय? मला खराब केलंय. मला खराब? माझ्यासारखी झिरो साईज फिगर मिळायला नशीब लागतं. तुझ्या एवढी टाकी आहे तिकडे पाण्याची. तुम्ही झिरो एवढी मोठी टाकी बांधून ठेवले पाण्याची. झिरो फिगर. बाहेर जातोय, साहेबांनी बोलले, उगाच मला हे करू. कळलं काय? हे माणूस एक नंबरचं बेवडा आहे. त्या दिवशी हायवेवर पडलं होतं दारू पिऊन. त्याला हाक मारते, अय गावऱ्या, अय गावऱ्या. गावऱ्या हो नाही का चू नाही. नंतर त्याला हाक मारली, अय फॅन्ड्री, तवा आवाज दिलाय. फॅन्ड्री आहे मी? तुम्ही हसताय माझ्यावर फॅन्ड्री बोलल्यावर? हा, आमची परंपरा आहे. आमचा आजोबा कुत्र्याबरोबर बोलायचा, वडील डुकरांबरोबर. मी ती परंपरा पुढे देतोय. मी डुकरांबरोबर बोलत होतो. त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचं दुःख काय आहे ते मी विचारत होतो त्यांना. हे तू काही विचारणार आहे तुम्ही दारू पिऊन? दारू पिऊन? तुम्ही जास्त तू ऐक ना ग, तू लोकांना किरकिर करू यार. ऐका ना. ऐक, काल नागराज मंजूर सर आहेत ना, हा. त्यांचा फोन आला होता. कायला? ते म्हणले आम्हाला वनिता ताईला घेऊन एक पिक्चर करायचा आहे. होय, मला घेऊन picture तुला करायचंय? तुला पिक्चर मध्ये रोल आहे. कुठला रोल आहे? ते नवीन पिक्चर करतात ना कुस्तीवर, खाशाबा, हा. त्याच्यामध्ये तुला रोल आहे. त्याच्यामध्ये मला काय रोल आहे? चांदीची गदा म्हणून.
ते म्हणले वनिताताईला आपण असं ते हिरवं कापड लावूया आणि VFX मध्ये गदा बनवूया, लय भारी दिसल. मी लगेच तयार झालो. मला काय नागराज सर आहेत ना. ऐका ना, काय शाहरुख खानचा फोन आला होता मला. काय तो पण एक नवीन पिक्चर करतोय. मला माहित आहे, किंग नावाचा पिक्चर आहे. किंग नाही, मग कोयला 2. तू येडी आहे का तर ग? तुला कोयला म्हणून वापरणार आहे. सांगताय मोठं. तू जास्त बोललो का? नाही तर काय करणार आहे? हिच्या मामाला शोधा सगळ्यात पहिला. काय तुझ्या केलं मामाला असं मामाने? ह्याच्या वरती नेऊन बसवतो बरोबर. काय केलं बा मामाने? तुझ्या मामानेच मला गंडवलंय ग. काय गंडवलंय? रडू नको, रडू नको, रडू नको. लोकांना काय वाटलं आहे? सारखं उठसूट मामाचं नाव. हसताय काय आलं तुम्ही? मी नाही, ताई असताय. ताईंना आधी वाटत डॉक्टर आहे. ताईंना वाटत डॉक्टर चाललाय म्हणून. नंतर बघितलं तू आहेस. सॉरी बोला. पहिलं सॉरी बोला, नाही तुम्ही सॉरी. उतरू खाली. नको खाल नको उतरू, खाल नको Sorry उतरू. बोला. सॉरी बाबा, सॉरी. आता झालं. पप्पी द्यावा. इथं पप्पी द्यावा मला. पप्पी द्यावा. ऐक जरा, इथं. कमीत कमी 5-6 हजार बायका आहेत. मग काय आलं? चुकीचं वाटतंय ते. स्वतःचा नवरा पप्पी देऊ शकत नाही, नाही. ती गोष्ट बरोबर आहे, पण ऐक की जरा, बरोबर वाटत नाही ते. काय बरोबर नाही वाटत आहे? ते घरी ठीक आहे. बरं ते जाऊ दे. हा, गौऱ्या, ऐका ना. ह्या एका आवाजानं सगळ्या पुरुषांचं करिअर बरबाद केलंय. जरा कुठं काय करायला निघालो की हा आवाज आला की सगळं संपलं. ऐका ना ग, काय ग? तुम्ही मला काय लाज वाटायला लागली मला. ही अशी कुठली लाज वाटते तुला ग? लाज कशी वाटल? अशी वाटायला पाहिजे. ही कुठली लाज आहे अशी? तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना मला. हा सांगणार सांगा, मला कानात सांगा. हळू स्टेजवर उड्या नको मारू. तुझ्या नंतर त्या संस्कृतीला डान्स करायचा आहे. काय? मग काय आलं? स्टेज तुटला बिटला तर? स्टेज कुठच्या वेळ एवढा हलक्याचा बांधलाय होय? स्टेज मजबूत आहे ग, त्याच्यापेक्षा तुझ्या जास्त मजबूत आहे. सांगा ना तुम्ही. सांगतो, ऐक ऐक जरा. अरे सांगू का नाही बघा. सांगा. ऐक, एका ठिकाणी स्थिर राहा. सारखं छातीत मारू नको, बरगड तुटतील. सांगा. वनी हा बोलू काय? सांगा ना. हळू 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 सांगतो सांगतो सांगतो. तुझ्या ओठांवर मिशी आहे ग वनी. अरे खरंच आहे, कॅमेरा झूम करून बघा. असं अनरोमॅन्टिक माणूस आहे नाही हो. मी कसं अनरोमॅन्टिक हाय? 5 वर्ष झाली लग्नाला, अजून पोरं होत नाहीत आम्हाला. असं अनरोमॅन्टिक माणूस आहे. किती झाले? 5 वर्ष झाली. का होत नाही आपल्याला? पोरं होत नाहीत. जाऊ दे आता, नको घरची गडबडीकडे सांगायला. जाऊ दे तू, चल जाऊ दे ना. मला साहेबांनी बरं बोलू. ऐका ना, तुम्हाला कुठं जायचंय ना तिथं जावा. हा. पण तिथं ना मी सोसायटी कॉम्पिटिशन भरवली, मला त्याच्यात भाग घ्यायचा आहे. नाही ना, तिकडे आज स्पर्धा आहे, सगळं कार्यक्रम मोठा त्या कर. स्पर्धांमध्ये भाग घ्यायचंय, भाऊनी भरवलाय. मग तुला बोलवलंय? होय, मला बोलवलंय. नसाला बोलवलं का तुला? का? आपण त्या स्पर्धेसाठी तयार नाही झालोय. अरे मी तयार झाले ना. ते मीच बाई सुंदर, मीच बाई देखणी त्याच्यात. साहेबांनी आता नवीन एक शो सुरू करणार आहे, कार्यक्रम सुरू करणार आहे. कुठला? महाराष्ट्र केसरी. हा. त्यात तुला घेणार पैलवान म्हणून. सिरियसली सांगतो, ऐक. येडे-बिडे का? काय पण काय बोलता? मग अगं तिकडे तू काय करणार आहेस? मी जाणार ना त्याच्यामध्ये, रॅम्प वॉक करणार आहे. रॅम्प वॉक बोले तू? ती नाही का असं चालतात ह्याच्यावरती, ते कॅट वॉक करतात ना असं. येडी बिडी आहे का ग तू? का? ते आपलं काम नाही, ते बाकीच्यांना करू दे. मला येतं ना. तुला ते करायचं आहे. मला करायचंय. एकदा प्लीज मला मदत करा. लेट झालाय, साहेबांनी बोलवलं. थोडा वेळ, 2 मिनिटं. चल लवकर बघितला. हाय का रेडी तुम्ही? बघायचंय का तुम्हाला रॅम्प वॉक बघायचंय? तुमच्या हिमतीवर बघा. एखादं कोणी पाय खायला आलं तर मी जबाबदार नाही. तुम्ही मी सांगायचं काम केलं त्यांना, काय बोलता हो? सूचना दिली. बर. गावकऱ्यांना महत्वाची सूचना. बारकी बारकी पोरं माग घेऊन बसा, अशी अनाउन्समेंट बाहेर चालू आहे. गावकऱ्यांना सूचना, बारकी बारकी पोरं मागे जाऊन बसा. तुम्ही लय बोलू नका. ट्रॅक्टर कधी पण अंगावर येईल. चला या. तुम्हाला तुम्ही
मग रॅम्प वॉक रॅम्प वॉक रॅम्प वॉक रॅम्प वॉक म्युझिक दे रॅम्प वॉकला. हा रेडी जोरात. नाही रॅम्प वॉकचं. सोडणार 3-4 पोरं गिळशील. कसं वाटलं? हा कसं वाटलं माझा रेप? हा रॅम्प वॉक होता. हा रॅम्प वॉक होता. मला वाटलं म्हस रानात चरायला गेली म्हणून. शपथ मला असं वाटलं की म्हस गेली रानात चरायला म्हणून. एवढा सुंदर रॅप वॉक केला तुम्ही, मस्त म्हणताय होय मला. अगं मला दिसतच नाही ना ग, म्हणून जरा म्हणलं ना. गेल्या कुठला? एक नंबर केला रॅम्प वॉक. जाऊ मी आता साहेबांनी. नको 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 आहे का? काय त्याच्यामध्ये आहे का नाही? हे कुठलं लाज नाही बे तुझं? त्याच्यामध्ये ना डॉन्स पण असणार आहे. काय असणार आहे? डॉन्स असणार आहे. डॉन्स. हा मग तू काय कर? त्याच्यामध्ये भाग घेतलाय डॉन्स मध्ये. तू कशात भाग घेतलाय? मी डॉन्स मध्ये भाग घेतलाय. साहेबांना कार्यक्रम करायचा आहे, स्टेज न तोडायचा आहे. संस्कृती ताई नाचली ना आता, मग मला पण तसं नाचायचं आहे. बाबा संस्कृती ताई आणि तुझ्यात किती फरक आहे. तुला झटकला 4-5 संस्कृती ताई बाहेर पडतील. तुम्ही असं करू नये बाळा. असं नका ना बोलू. बघणार का तुम्ही डान्स माझा? माझ्यासोबत नाचायला यायचंय का कुणाला? एवढ्या उन्हात तुम्हाला इथे डान्स बघायचा आहे? हा ऐका जाऊ त्याला का बघा, एकाने खुर्ची उचलली तुला मारायला. नाही बसायला 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 बसायला. मला वाटलं मारायला उचलली की काय. त्यानं माझ्यासोबत डान्स करायला यायचंय. त्यांना डान्स कर तुझ्या बरोबर. विचार त्यांना यायचं का माझ्यासोबत डान्स करायला? नका येऊ, हाय तेच बरं आपलं. खाली मस्त निवांत बसताय तुम्ही. मी गेली 5 वर्ष झेलतोय. असू द्या. बरं मी करू का? कर की डान्स, पण जरा आरामात आरामात. माझ्यासोबत नाचणार का? मी हलका हलका नाचतील की तुला असल्यावर मी आपोआप नाचायला लागतो. हा हलका हलका. चला. गा थोडस माझी इथे ये तू पुढे ये. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, आला बाजार गेलाय वर, आला बाजार गेलाय वर. पोरी जरा जपून दांडा धरा, पोरी जरा जपून दांडा धरा, पोरी जरा जपून दांडा धरा, पोरी जरा जपून दांडा धरा. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, आला बाजार गेलाय वर. पोरी जरा जपून दांडा धरा, 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 पोरी जरा जपून दांडा धरा. कसं वाटलं माझा डान्स? तू एकटी नसली, होय. मला वाटलं ग्रुप डान्स होत आहे. तुम्ही काय डान्स केला. मग आता मला तर ते स्टेज वाला विचार लागल, स्टेज आहे का बरोबर. का हल्ला बिल्ला असेल खालून तर. असं कसं झालं? तुम्हाला लय आवडलाय ना? मला आवडला बाबा. जाऊ आता साहेबांनी बोलू. जाऊ. पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडलाय ना? खरं सांगा. तुझ्या प्रेमात पडलोय. होय. तुझा मामा सापडला पाहिजे मला. काय केलंय माझ्या मामाने? त्यांनी काय नाही केलंय, त्याला मी फक्त भेटू दे मला. सारखं मामावर नको रडू नका. कुठलं रड नाही बे तुझं. मामाला sorry बोला. मामा सॉरी रे बाबा. झालं, जाऊ साहेबांनी बोलू. जाऊ का? आता मला उचलून घ्यावा. काय म्हणली? मला उचलून घ्यावा. माझ्या आई वडिलाचं एकुलता आहे काय मी. मग काय आलं? तुला जर उचललं तर सकाळी माझा फोटो लागल. कशाला? पागल आहे का तू? घ्या ना मला उचलून. तुम्ही नाही उचललं तर मग मी दुसऱ्या कोणाला तरी ऑफर देईन. मग बघा मग. ती ऑफर घेऊन ती पळून जाईल पटकन. देऊ का? विचार बर का. घेणार का कोण मला उचलून? बया कुणी उचललं झालंय? सगळ्यांना त्यांची हाडं प्यारी आहेत बरगाड्या. हा तुला घेतला कोसळा माळा तर काय करशील ग. मारला तर माळा कोसळला तर काय करशील. मला कोसळणार आहे. पागल पण कुठे? जाऊ दे, साहेबांनी बोलले बरं, मला. ऐका ना, तिथं ना प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम होणार आहे. मोजून 3 प्रश्न विचारणार आहेत. मला विचारा ना, म्हणजे मला उद्या प्रॅक्टिस होईल. 3 वाजेपर्यंत. शेवटचे 3 वाजेपर्यंत शेवटचे. एक प्रश्न विचारतो, सोपा प्रश्न विचारतो, म्हणजे मला जायला हा, लागेल. चालतंय. मला सांग, फळांचा राजा. अये
फळांचा. माझ्या तोंडा होतं होय हे. हा हा फळांचा राजा. काय ते हा. हिंट देवा हिंट. पहिला अक्षर अ आहे अ. हा अंजीर. फळांचा राजा अंजीर कसा असेल बे? फळांचा राजा. अननस. अगं फळांचा राजा जो गोड असतो. गोड का चिकू. अगं उन्हाळ्यात येतो ना उन्हाळ्यात. उन्हाळ्यात नाही उन्हाळ्यात घाम येतो. गाफ घ्या. अगं याचा आपण रस करून खातो बघ रस करून. कशाचा रस करून खातो. उन्हाळ्यात का रस आणि रस खातो बघ. रस खातो. हा कशाचा रस खातो. फळांचा राजा असतो ना ग. कैरी. कैरी कैरी. हा. कैरीचं पुढे काय होतं. कैरी पडते. त्याच्यानंतर काय होतं. लोणचं होतं. येडी बिल आहे का ग तू. काय झालं. मुद्दाम करते का ग. नाही. अगं फळांचा राजा सांग ना यार. फळांचा राजा. अ वर नाव आहे वर्ण बाय. मला आठवण झालं काय हो काय माहितीये का तुम्हाला. अगं स्वतःकडे बघ एकदा तुला आठवण पटकन. काय माझ्याकडे. आंबा. सॉरी 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 माझ्या तोंड होतं. माईक हातात धरायला लागतं ना मला काय आठवण झालंय. सॉरी सॉरी. माईक धरा लागतो हातात. Sorry. माईक आहे ती. काय आहे. सॉरी सॉरी मला वाटतं छोटीशी बांगडी आहे. माईक आहे. चौधर साहेब बोलवतात ना ग मला. दुसरं शेवटचं एकदम फायनल. एकदम फायनल. हा चल मला सांग. बबन हा गुलाब आन ह्याच्यामध्ये मुलाचं नाव काय. गुलाब. परत विचारतोय बबन गुलाब आन याच्यामध्ये मुलाचं नाव काय आहे. आण. मुद्दाम करते का ग. नाही हो. अगं मुलाचं नाव सांग ना. बबन गुलाब आन याच्यामध्ये मुलाचं नाव काय आहे. मच्छिंद्र. येडी बिल आहे का ग. मग संजय. ही कोण आहे ती. मग तुषार. ही कोण आहे ती सगळी. हेम्या. ही कोण आहे ती. ओय हेम्या. कोण आहे. अरे लगा हायस कुठं. अरे कधी हेलो माझा मित्र भेटला हेम्या. ओय हेम्या. कोण हेम्या. अरे ओळखा का. अरे कोण हेम्या. हेम्या माझा थंडीतला मित्र आहे. पागल बिगल आहे का ग. नाही मी आजोळी जायची ना तेव्हा. ओय हेम्या नंबर लिहून घे. 9867. नवरा तो बसा नंबर देते का लोकांना. मग नवरा उचलून देतोय का मला. तू सांग ना ग. बबन गुलाब आन याच्यामध्ये काय. मला उचलून घ्या ना वाईस. एक वेळेस मी तुझ्यासोबत राहणार नाही पण तुला मी अजिबात उचलून घेणार नाही. पागल आहे का ग तू. काय रे तुझ्या. एकदा जोरदार टाळ्या गौरव आणि वनितासाठी. मी गौरवला पुन्हा एकदा बोलवतो. वनिता आणि गौरव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर आता देशभर त्यांचे दौरे होत आहेत. देशाच्या बाहेर दौरे होत आहेत. आणि मी का त्यांना सॅल्यूट का त्यांना हॅट्स ऑफ करतो त्याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण घरामध्ये होतो पण ही हास्य जत्राची टीम जी आहे ही संपूर्ण आणि संपूर्ण फक्त आणि फक्त आपलं टेन्शन दूर करण्यासाठी आणि आपल्याला त्या कोविडच्या वातावरणातून बाहेर आणण्यासाठी यांनी आपल्याला खूप मदत केली. मला असं वाटतं की गौरव आणि वनितासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गौरव प्लीज आणि वनिता दोघींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे बॉस. सो मला गौरवला असं विचारायचं आहे आणि वनिताला पण की जेव्हा आम्ही कोविडमध्ये सगळेजण घरामध्ये होतो आणि तुम्ही जण सगळेजण फक्त आणि फक्त आम्हाला एंटरटेन करत होतात आणि आम्हाला ते विसरायला लावत होतात की कोविड आहे अमुक आहे तमुक आहे तर तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं खरंच हात वर करून जोरदार प्रथमतः टाळ्या आम्ही देतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर नसता स्क्रीनवरती तर आम्ही घरामध्ये आमची भांडणं सुरू झाली असती. टेन्शन